चला तर काही-काही भाज्या अशा आहेत ना, ज्या घरामध्ये फक्त मलाच आवडतात, बाकी कुणालाच आवडत नाही. म्हणून अशा भाज्या मी जरा जास्त जीव लावून करते, म्हणजे सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे. तर त्यातलीच एक भाजी म्हणजे वांग्याची भाजी. तर काय करायचंय, मस्त अशी छोटी-छोटी काटेरी वांगी घ्यायची आहे. ती मधोमध कापून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, थोडंसं कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, जिरं आणि सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं आणि याचं छान बारीक पाणी न घेता वाटण करून घ्यायचं. नंतर या वाटणामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, हळद घालायची, गरम मसाला घालायचा आणि किंचित थोडंसं तेल घालायचं आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कापलेला वांग्यामध्ये भरून घ्यायचा. त्यानंतर इकडे भांड्यामध्ये तेल घालून त्यामध्ये भरलेली वांगी घालायची आणि छान याला असे डाग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर उरलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा. हा सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा. गरजेनुसार पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक याला वाफ काढून घ्यायची. तर मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवून तयार आहे. भाकरीसोबत खायला एक नंबर लागते. नक्की बनवून बघा.